काय आहे, कसा आहे हे मला आता समजतंय. आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. तू वचन दिलं होतंस, आता ते पूर्ण करायची वेळ आली आहे. तू माझी एक इच्छा पूर्ण करणार आहेस. माझी इच्छा आहे तू माझ्या बरोबर असुर नरेश महिषासुरांची दासी होऊन त्यांच्या सेवेत कायमची राहा. तर मोजकाचा असुर दिसतात. बाकीच मोठा असुर सैनिक कुठे गेले? अर्ध बिडालनं परत पाठवले, कारण तो आता निर्धास्त झालाय. ते अर्ध सैन्य आता त्यानं मागच्या बाजूला ठेवलंय. जे काही गावकरी दूरवर थांबले आहेत त्यांना घेऊन तू दुसऱ्या बाजूला जा आणि देवींनी जे सांगितलंय त्यासाठी तयार राहा. आम्ही इथं थांबून ह्यांच्यावर लक्ष ठेवतो. चालेल. कदम बाबा, कुठल्याही क्षणी देवींचा संकेत आपल्याला मिळू शकतो. आपण आपल्या कामगिरीसाठी सज्ज राहिलं पाहिजे. हे तर आपण करूच हो, पण देवीनं त्या असुराला वचन दिले आणि मग देवीला तिकडे जावं लागलं तर? हो, ती काळजी तर आहेच. देवी ह्या वचनाच्या पक्क्या आहे. त्या दिलेलं वचन कधीच मोडणार नाही. मग ह्या पेचातून मार्ग कसा काढायचा? नुसती बघत काय उभारलीस? माझ्या सोबत दासी बनून चल, हीच माझी इच्छा आहे. असुर नरेश महिषासुरांची दासी झाल्यानंतर ते तुझ्याशी विवाह करतील आणि मग तू त्यांचा वंश वाढवशील. इथून पुढे ते सांगतील तसंच वागायचं. दासीने फक्त आज्ञेचं पालन करायचं असतं. दासीला स्वतःचं मत नसतं. दासीने फक्त आज्ञेचं पालन करायचं असतं. हे काय झालं? हे काय होतं? तू मला वचन दिलं होतंस आणि त्याची ही निशाणी होती. तू माझ्याशी कपट करतेस का? हे कपट नाही, आम्ही तुझी इच्छा पूर्ण केली आहे आणि त्याचबरोबर वचन देखील पूर्ण झाले आहे. नाही, मी तुझ्याकडे कुठली इच्छा मागितली होती? तू माझ्याशी असं बोलू शकत नाहीस तुळजा. मी तुला इथून दासी बनवून नेणार आहे. असं बोलू शकत नाही? मग आम्ही कसं बोलू अशी तुझी इच्छा आहे? जी काही मनापासून इच्छा असेल ती सांग, आम्ही ती इच्छा पूर्ण करू. माझी इच्छा आहे की तू माझी स्तुती करावीस, माझ्याबद्दल चांगलं बोलावंस. आम्ही तुला विचारलं होतं की तुझी काय इच्छा आहे. तुझ्या पुरुषी अहंकाराला अनुसरून तू इच्छा मागितलीस आणि आम्ही ती पूर्ण केली. आम्ही वचनातून आता मुक्त आहोत. आता आम्ही परत जाणार आहोत. थांब तुळजा. नाही, हे चुकीचं आहे. तू मला फसवलंयस. तू शब्दात अडकवलंस मला. तू कपट केलंस. तू खोटारडीयस. तू माझी फसवणूक केलीयस. तू याला काहीही म्हणालास तरी देखील आम्ही कुठल्याही वचनासाठी बद्ध नाही.
तुझा पुरुषी अहंकार स्वतःच्या नियंत्रणात ठेवून तू शब्दांचा योग्य वापर केला असतास तर कदाचित तू आम्हाला नेऊ शकला असतास. पण इथे आल्यावर आम्ही तुझं जे वर्णन केलं तेच खरं होतं. तू मूर्ख आहेस, मूर्ख. आम्ही इथून निघून जात होतो. तुला देखील जिवंत जायची संधी देत होतो, परंतु तू ती संधी स्वतःच्या पुरुषी अहंकाराने गमावली आहेस. शंखनाद हाच आहे देवींचा संकेत. अहो पण देवीने आपल्याला जे सांगितलंय ते जमेल ना? अगदीच, ते जमणारच. चला आता अजून प्रतीक्षा करण्यात वेळ घालवूयात नको. आक्रमण! जननी तव चरणी आई पळ येईन सरुनी जाई सकळ पिडाने हरुनी आई पोटाशी घे धरुनी आई महिमा तव त्रिभुवनी तुळजाई आई तुळजा भवानी आई आई तुळजा भवानी आई तुळजा भवानी आई तुळजा भवानी तुला देखील जिवंत राहण्याची संधी आम्ही देत होतो, परंतु तू स्वतः तुझ्या पुरुषी अहंकाराने ती संधी गमावली आहेस. तुझा अंत आता निश्चित आहे.
हे काय होतंय? पाय का उचलता येत नाही? जाऊन सांग तुझ्या महिषासुराला, तो बिडाल कायमचा संपलाय, त्याचा अंत झालाय. महिषासुर अजूनही धडा शिकला नसेल तर त्याचा देखील अंत होईल. ऐराजा ऐराजा ऐराजा. सम्राज्ञी, हे सगळं काय आहे? या पुष्पमाला, ही सजावट, कसली सिद्धता आहे ही? बिडाल तुळजाला जिंकून आणणार आहे, तेव्हा महालाची सजावट ही व्हायलाच हवी. सम्राज्ञी, ही सगळी सिद्धता तुळजाच्या स्वागतासाठी आहे. सम्राज्ञी, तुळजा इथे एक दासी बनून येणार आहे. भविष्यात ती आपली सवत होईल. आणि सम्राज्ञी, आजवर यावरून कितीतरी वेळा आपण आमच्याशी वाद घातला आहे, आणि आता आपण स्वतः तिच्या स्वागतासाठी इतकी सज्जता करता आहात. नवल आहे. ती इथे येणार म्हणून या महालाची सजावट केली नाही आम्ही, तर आपली ध्येयपूर्ती होणार या आनंदाने या महालाची सजावट केली आहे आम्ही. आणि आता तुळजाचंच म्हणाल तर असुर नरेश, आपण आम्हाला एक वचन दिलं होतं की आम्हीच आपल्या पट्टराणी असू, आणि ती तुळजा, त्या तुळजाला आपण दासी बनवणार आहात. तेव्हा एका यकश्चित दासीची आणि आमची तुलना कशी होईल, आणि आम्हाला का असुरक्षित वाटेल? वा सम्राज्ञी, वा. प्रत्येक वेळी आपण काहीतरी वेगळा विचार करता आणि आम्ही आश्चर्यचकित होतो. आपला हा पवित्र अत्यंत उत्तम आहे. आम्ही अत्यंत आनंदित आहोत. आमच्यातल्या या परिवर्तनाचे संपूर्ण श्रेय हे केवळ आपल्याला जातं. त्यामुळे आता आमचं मन हे कशानेच विचलित होत नाही. आमचा आपल्यावरती पूर्ण विश्वास आहे असुर नरेश. वा शुंभा. असुर नरेश, असुर नरेश, असुर नरेश, घात झाला. काय झालं? काय झालं सांग. हे खूप वाईट वार्ता आहे. नेमकं काय झालंय सांगशील का? असुर नरेश, बिडाला हरला. तुळजाने त्याचा अंत केला. नाही, हे अशक्य आहे. हे अशक्य आहे. बिडालचा अंत होऊ शकत नाही. बिडाल पराभूत होऊ शकत नाही. दिव्याई, हो, तुमच्या प्रेरणेमुळं आम्ही लढण्यास तयार झालो. समध्या असुराष्ट्री पळवून लावलं. अंगात बळ आल्याची जाणीव झाली आज. नाहीतर इतकी वर्ष आम्ही दबल्यासारखं वागत होतो. होय, इतक्या वर्षांच्या त्रासानंतर आज माणूस असल्याची जाणीव झाली आम्हाला. आपल्या आतमध्ये लढायचं हेच बळ तुम्हाला वाढवायचंय. तुमच्या प्रत्येकाच्या आत एक तुळजा आहे, ती तुम्हाला जागवायची आहे. तुम्ही देखील लढू शकता. शत्रू कितीही बलाढ्य असला तरी देखील त्याचा सामना करू शकता. ही जाणीव तुमच्यात निर्माण व्हायला सुरुवात झालीये. आम्हाला हेच साध्य करायचं होतं. बिडालचा पराभव झाला, त्यात तुमचा वाटा देखील मोलाचा आहे.
इथल्या ज्या ज्या माणसांनी ह्या लढाईमध्ये सहभाग घेतला त्या सगळ्यांची आम्हाला भेट घ्यायची, त्या प्रत्येकाची विचारपूस करायची, त्या प्रत्येकाची कामगिरी मोलाची होती हे आम्हाला त्यांना सांगायचंय. महिषासुरा काय हे? अरे तुझ्यासारखा महापराक्रमी असुर, त्रैलोक्याचा अधिपती असं खचून कसा जाऊ शकतो? दैत्यगुरु, मग काय करू आम्ही? इतक्या सगळ्या नियोजनानंतर बिडाल सारख्या महापराक्रमी असुराला पाठवलं होतं तुळजाला जिंकून आणण्यासाठी, पण अखेर तो सुद्धा पराभूत झाला, तो सुद्धा हरला. दैत्यगुरु, आपले सततचे प्रयत्न जर असे वाया जाणार असतील तर मग लढायचं कशासाठी? महिषासुरा, यश आणि अपयश हे ऊन सावलीसारखं असतं. अपयश पचवल्याशिवाय यशाची चव चाकता येत नाही आणि त्याचा आनंदही घेता येत नाही. अरे आपण यशाच्या अगदी समीप आहोत, अशा परिस्थितीत हार मानून खचून जाणं योग्य आहे का? नाही दैत्यगुरु, आपण अत्यंत सधेतूने आम्हाला उभारी देण्याचा प्रयत्न करता आहात हे आम्हाला कळतंय दैत्यगुरु, परंतु आता पुन्हा नव्याने युद्धाची सिद्धता करणं हे आम्हाला निरर्थक वाटतंय. महिषासुरा, कुठलेही प्रयत्न निरर्थक नसतात. असुर नरेश, आपण आमचे आदर्श आहात. असुर कुळाला आपल्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि असुर कुळाचा उद्धार केवळ आपणच करू शकता असं यांना वाटतं. तेव्हा कृपया कृपया आपण अशी हार मानू नका. तुळजाई, तू कुठे होतीस? गावावर किती मोठं संकट आलं होतं. हो ग, आम्हाला समजलं, परंतु अशा वेळी घाबरायचं नाही. आम्ही तुझ्या आतच आहोत, आम्ही इथल्या प्रत्येकाच्या आत आहोत. म्हणूनच तर या संपूर्ण गावाने मिळून त्या असुरांचा नायनाट केला. असुरांचा अंत झाला? आणि केवळ आमच्यामुळे नाही तर संपूर्ण गावाने मदत केली, म्हणून सगळ्यांनी मिळून हा विजय मिळवला. आणि ह्या दोघांनी देखील मदत केली. आणि आई राजा? ती सुद्धा गावकऱ्यांसोबत लढली असेल ना? तुला माहितीये का तुळजाई, माझ्या बरोबर जी नेहमी राहते ना, तिचं नाव सुद्धा तुळजा आहे. आम्ही तिला आई राजा म्हणतो. ती खूप चांगली आहे, समद्यांना मदत करते, समद्यांची गोड बोलते आणि माझे तर खूप लाड करते. वा, छानच आहे की. आता तू आलीस ना, तर तू इथेच थांब. आज तिला भेटल्याशिवाय तू जाऊ नकोस. अगं बाई, ही माझी छोटी भक्त हा काय हट्ट करायला लागली. आता काय करावं? मी गेल्याशिवाय ती गावकरी तुळजा येणार तरी कशी? आणि ती आली नाही तर ही ओवी वाट बघत बसणार.